नमस्कार. थोडे शब्द थोडी गाणी हेच माझे अन्नपाणी या अतिशय सुंदर ओळी लिहिणारे आनंद जोरवेकर हे फार मोठे कवी होऊन गेले म्हणणं म्हणजे माझा फार जवळचा मित्र होता. त्यांच्याबरोबर मी अनेक मैफली सादर केल्या आणि त्यांना फार अल्प आयुष्य लाभलं. 1954 ते 2000 फक्त 46 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी इतक्या सुंदर कविता लिहिल्या. खूप छान ते लिहित होते. मला वाटतं की कुसुमाग्रजानंतर नाशिकच्या साहित्य क्षेत्रामध्ये एक छानपैकी उत्तमपैकी भर आनंद जोरवेकर यांनी टाकली होती आणि पुढेही टाकली असती, परंतु तसं काही घडलं नाही. परंतु त्यांची कविता अतिशय सुंदर आहे, वाचनीय आहे. त्यांची 3-4 पुस्तकही झालेली आहेत, पण त्याच्या आता आवृत्त्या नाही आहेत. तेव्हा त्यांची कविता पुन्हा नव्या पिढीसमोर यावी, जुन्या वाचकांना त्याचा नवा आनंद मिळावा म्हणून त्यांचं सगळं साहित्य हे एकत्रितरित्या रसिकांसमोर येणार आहे. आनंद जोरवेकर प्रतिष्ठानच्या वतीने रश्मी सुगंधी आणि अनिकेत कुलकर्णी आणि त्यांचा इतर परिवार यांनी ठरवलं की त्यांचं सर्व साहित्य एकत्रितपणे आणायचं आणि त्यासाठी जो संग्रह काढलेला आहे त्याचं प्रकाशन हे 21 जूनला संध्याकाळी 6 वाजता गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारकामध्ये होणार आहे. हा कार्यक्रम अतिशय देखणा आणि सुंदर होणार आहे. त्याचं कारण या ठिकाणी आनंदचे जुने मित्र की त्यांच्या सहवासामध्ये आनंद बराच काळ राहिलेला आहे असे सर्व मित्र या ठिकाणी येणार आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध कवी गुरु ठाकूर आहेत, अशोक नायगावकर आहेत, अरुण म्हात्रे आहेत, कौशल्य इनामदार आहेत, संगीतकार. हे सर्वजण येणार आहेत आणि त्याचबरोबर नाशिकचे प्रसिद्ध संगीतकार संजय गीते हे आनंद जोरवेकरांच्या काही कविता सादर करणार आहेत. मी आपल्याला यासाठी हे निवेदन करण्यासाठी आज आलेलो आहे की आपण या कार्यक्रमाला आवर्जून यायचं आहे आणि हा सुंदर सोहळा पाहायचा आहे, ऐकायचा आहे आणि हे पुस्तक सुद्धा आपण विकत घ्यायचं आहे. फार छान कविता आपल्याला वाचायला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा मी त्यासाठी आग्रहाचं निमंत्रण देतो. माझ्या या मित्राला ज्याच्याबरोबर मी संवादमध्ये, सावनामध्ये आणि अनेक काव्य मैफिलीमध्ये भरपूर रमलेलो आहे, त्या माझ्या मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्यावरती तो गेल्यानंतर केलेली एक कविता मी आपल्या पुढे सादर करतो. तो खूप छान खळखळून हसायचा. त्याचं हसणं म्हणजे इतकं सुंदर होतं ना, म्हणून मी म्हणतो, प्रिय प्रमोद, तुझं मस्त हसणं सर्वांसाठी छान होत. तुझं मस्त हसणं सर्वांसाठी छान होतं. तुझ्या अलवार मनाला आमचंही किती भान होतं. तुझ्या अलवार मनाला आमचंही किती भान होतं. विश्वाच्या कल्याणाचा तुझा सारा ध्यास होता. त्याला सगळ्यांचीच काळजी होती. विश्वाच्या कल्याणाचा तुझा सारा ध्यास होता. आमच्याही जगण्यातला तू एक श्वास होता. माझं माझं म्हणत सर्वांचं दुःख झेलत गेलास. माझं माझं म्हणत सर्वांचं दुःख झेलत गेलास. मना मनात तुझं मन किती सहज पेरत गेलास. मना मनात तुझं मन किती सहज पेरत गेलास. तुझे आमचे शब्द आता कसे अकाली झाले पोरके. तुझे आमचे शब्द आता कसे अकाली झाले पोरके. कवितेतले शब्द जणू कवितेलाच झाले पारखे. कवितेलाच झाले पारखे. कवितेलाच झाले पारखे. तर असा फार छान कवी, त्याची कविताही सुंदर, ती ऐकण्यासाठी, आपल्या संग्रहित ठेवण्यासाठी आपण या 21 जूनच्या कार्यक्रमाला आवर्जून यावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.